SSC स्पेशल टाइप्स ऑफ सेंटेन्स. वाक्याचे प्रकार: ऍसिड सेंटेन्स, विधानार्थी वाक्य. स्ट्रक्चर: सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, कर्ता प्लस क्रियापद प्लस सहाय्यकारी क्रियापद किंवा कर्म, आणि शेवटी फुल स्टॉप पूर्णविराम असे ऍसिड सेंटेन्स रचना असते. एक्झाम्पल: आय एम अ टीचर, आय राईट अ लेटर. ओके. टाइप ऑफ सेंटेन्स नंबर 2, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नवाचक वाक्य. तर प्रश्नवाचक वाक्याचे प्रकार दोन असतात. त्यापैकी प्रकार पहिला, येस नो टाइप सेंटेन्स, होय किंवा नाहीचे वाक्य. याची रचना हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस अदर पार्ट ऑफ द स्पीच प्लस क्वेश्चन मार्काची असते. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद प्लस कर्ता प्लस वाक्याचा उरलेला भाग आणि शेवटी प्रश्नचिन्ह येते. आपण याला म्हणतो येस नो टाइप सेंटेन्सचे वाक्य. बघा, आय एम अ टीचर ऍसिड सेंटेन्स आहे. बघा कसे, आय सब्जेक्ट आहे, एम वर्ब आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे, आणि अ टीचर ऑब्जेक्ट आहे, आणि शेवटी फुल स्टॉप. आपण आय एम अ टीचर या वाक्याला पण येसो टाइप मध्ये बदलूया. तर येसो टाइपचं स्ट्रक्चर बघा काय, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणता इथं बघा, एम. एम पुन्हा नंतर घ्यायचा आहे आपल्याला सब्जेक्ट एम आय, आणि पुन्हा वाक्याचा उरलेला भाग म्हणजे काय, अदर पार्ट ऑफ द स्पीच, एम आय टीचर, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. पुन्हा बघा, आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहितो. तर याच्यामध्ये डू इथे घेऊया, डू नंतर घ्या सब्जेक्ट आय राईट अ लेटर, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बघा, डू आय राईट अ लेटर क्वेश्चन मार्क म्हणजे मी पत्र लिहितो का. तर पुन्हा एकदा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ऍसिड सेंटेन्स रचना असते. आणि जर आपण याचे एसओ टाइप मध्ये रूपांतर करत असू तर त्यावेळी क्रियापद सुरुवातीला येते, क्रियापदानंतर कर्ता येतो, आणि वाक्याचा उरलेला भाग येतो, आणि शेवटी प्रश्नवाचक चिन्ह येते. आपण त्याला म्हणतो एसओ टाइप सेंटेन्स. थँक्यू.